प्रेक्षकांनो जबरदस्त थरार दाखवलेला आहे आज, त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, कारण यापुढचे सगळे रिव्ह्यूज धमाकेदार होणार आहे. तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला नक्कीच आवडतील, त्यामुळे चॅनलला मात्र सबस्क्राइब करा. अर्जुन गणपती बाप्पाला घेऊन सज्ज झालेला आहे निरोप देण्यासाठी. आता पूर्णाई म्हणतात गणपती बाप्पा गेले ना की घर कसं रिकामं रिकामं वाटतं ना. सायली म्हणते हो ना, असं वाटतं गणपती बाप्पा घरून जाऊच नाही, त्यांना निरोप द्यावासाच वाटत नाही. तेव्हा लगेच ही अस्मिता सायलीला टोमणा मारते, हो ना, आम्हाला पण असं वाटतं की बऱ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या घडाव्या, पण कुठे घडतात त्या. म्हणजे हिला म्हणायचंय की सायलीने सुद्धा असंच घराच्या बाहेर जायला हवं. किती क्रूर आहे नाही अस्मिता. असो, पण आता हे कोणीच तिच्याकडे लक्ष देत नाही आणि गणपतीला घेऊन सगळे निघालेत. आता सायली म्हणते पूर्णाजी नाही येणार का बाप्पाला निरोप द्यायला. कल्पनाताई म्हणतात अगं नाही येत त्या, तिथे गेलं ना की त्यांना खूप भरून येतं, त्यामुळे त्या नाही येत कधीच. चल आपण निघूयात. आता पूर्णाजी लांबूनच बाप्पाला असा नमस्कार करतात आणि विमल सुद्धा त्यांच्या सोबतीला घरी आहे. तर पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, इकडे नागराज म्हणतो नाही मैपत शेठ, यावेळेला माती नाही खाणार आहेस ना तू, नक्की काम करणार आहेस की नाही तू. तेव्हा हा मैपत म्हणतो का तुम्हाला डाऊट वाटतोय काय माझ्यावर. तेव्हा लगेच नागराज म्हणतो डाऊट नाही, खात्री आहे मला पक्की. नाही, एका ॲक्सिडेंटमध्ये तिघांना मारायचं होतं, ते साधं जमलं नाही तुला. पोरगी जिवंत, बाप जिवंत, आणि आता कळते की तिची माय पण जिवंत आहे. माती खाल्लीसच ना तू तिथे. हे बघ मैपत, आज जर सायली जिवंत राहिली ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही आहे. लगेच हा मैपत म्हणतोय नका टेन्शन घेऊ नागराज साहेब, आहे ना मी. तेव्हा साक्षी येते तिथे आणि म्हणते कसलं टेन्शन, काय झालंय, प्रियाचा पुन्हा काही कॉल आला होता का, काय परिस्थिती काय आहे तिकडे. तेव्हा लगेच हा राकेश म्हणतो अरे तिथे परिस्थिती एकदम भारी आहे, त्या सायलीला. आता हा बोलता बोलता लगेच थांबतो. तेव्हा हा अण्णा त्याच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो अगं काही नाही, त्या सायलीला घराच्या बाहेर काढायची काहीतरी आयडिया सुचली आहे त्या प्रियाला, तेच बोलणं चाललं होतं. ती काहीतरी डोकं चालवणार आहे आता, म्हणजे आपल्या डोक्याला ताण नाही होणार का. म्हणून मी नागराज सेठला सांगत होतो मी आहे, टेन्शन नका घेऊ, टेन्शन नका घेऊ. पण साक्षी म्हणते नक्की हेच बोलत होतात ना तुम्ही. तेव्हा अण्णा म्हणतो हो ग बाई, हेच बोलत होतो आम्ही. तर प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय बिचारी सायली या सगळ्यांपासून अनभिज्ञ बाप्पाला निरोप देण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली आहे. आणि तिथे त्या अण्णाचे गुंड आधीच ऑलरेडी सायलीवर नजर ठेवून आहेत. त्यांनी सायलीचा फोटो घेतलाय आणि तो फोटो आधी बघून घेताय की सायली तिथे आहे की नाही, म्हणजे त्या ग्रुपमध्ये. तर आता त्यांनी सायली तिथे आहे याची खात्री करून घेतली आहे आणि एकमेकांना असा अंगठा दाखवलाय की हो आता कामाला सुरुवात करू वगैरे. काय अवघड असतं नाही प्रेक्षकांनो, बापरे. पण हा थरार मात्र मस्तच दाखवलाय त्यांनी. आता त्यांनी बाप्पाला एका हातगाडीवर ठेवले निरोप देण्यासाठी, छान सजवली आहे ती. आणि आता ते जेव्हा निघतात तेव्हा हा गुंड म्हणजे जो मेन आहे सायलीला मारणारे, तो पुन्हा त्याला असा हात दाखवतोय. इकडे अण्णा सारख्या एरझाऱ्या मारत असतो. अण्णा म्हणतोय आजपर्यंत एवढे मुर्दे पाडले मी, पण आजचा दिवस करो या मरोचा आहे आपल्यासाठी. आज ती सायली गचकायलाच पाहिजे. नाही म्हणजे गचकणारच ती. नागराज म्हणतो आतापर्यंत तू मुर्दे पाडलेस, पण तिथे अर्जुन आणि तो रविराज नव्हता, आज दोघंही तिथे आहेत. त्या दोघांसमोर जर काही झालं ना तर असं शेकेल ना आपल्या समोर की शेवटपर्यंत पळत राहील, अगदी मरेपर्यंत. तेव्हा अण्णा म्हणतो मी म्हटलं ना टेन्शन घेऊ नका, माझ्या विश्वासातली माणसं आहे, काम होणार म्हणजे होणार. तेव्हा राकेश म्हणतो मग तुम्ही काय एवढे रेसलेस होऊन फेऱ्या मारताय, तुम्हालाही कळतंय ना सायलीचा मर्डर म्हणजे साधा सुद्धा मर्डर नाहीये. आणि आता इथे ना प्रेक्षकांनो त्यांनी मस्त थरार दाखवलेला आहे, म्हणजे हे सगळं तुम्हाला म्युझिकमध्येच बघायला मिळणार आहे आणि फक्त बघायचं आहे आणि म्युझिक सगळं काही फील करायचं आहे. तर आता अर्जुन सायली सगळे मिरवणुकीत आहेत आणि तो जो माणूस आहे तो तिथे पोहोचलेला आहे मिरवणुकीत. आणि अण्णाने त्यांच्या माणसाला पुन्हा कॉल केला आहे. तो माणूस म्हणतो काळजी करू नका अण्णा, इथे सगळं व्यवस्थित सुरू आहे. आता ते सुभेदार मिरवणुकीसाठी घराच्या बाहेर पडले आणि ती सायलीसुद्धा त्यांच्यासोबत आहे, काम नक्की होणार बघा. आता इकडे अण्णा पुन्हा राकेशला सांगतो की काम नक्की होणार, ते काय म्हणतात ते तुमचं ते 10, 9 ते मोजायला लाग आता. राकेश म्हणतो अच्छा म्हणजे काउंटडाऊन बिगिन्स का, 113% सगळं ठीक आहे तिकडे, आता उलटे आकडे मोजायला घ्या. तेच ते म्हणला ना राकेश, ते आता बिगिनला आहे. आता 3, 2, 1 आणि भूप एकदम त्याने चाकू राकेशला दाखवलाय आणि खरंच इकडे काउंटडाऊन बिगिन झालंय प्रेक्षकांनो. आता सगळेच जण मिरवणुकीत खूप आनंदामध्ये असतात. आता इथून पुढे सगळं तुम्ही थरारच ऐका. आणि अचानक चालता चालता सायलीच्या पायाला काच लागते, ती आवाज देते अर्जुन सर, पण कोणाचंच लक्ष नसतं, खूप आवाज असतो ना. आता ती एका बाजूला जाऊन तिथेच उभी राहते आणि खाली बसून तिच्या पायातली काच काढून घेते. खूप मोठी काच लागलेली आहे प्रेक्षकांनो सायलीला, बिचारी सायली. पण अर्जुनचं अचानक लक्ष जातं की इतके सगळे जण आहेत पण सायली कुठे दिसत नाहीये.
तो सारखा सायलीला मागे बघत असतो. सायली तिथे मागे बसूनच काच काढत असते. सायली खाली बसलेला असल्यामुळे त्याला दिसत नसते, त्यामुळे तो सारखा मागे बघत असतो. अर्जुनचं सगळं लक्ष सायलीकडे आहे. पण आता सायली तिच्या पायातली काच काढते आणि पुन्हा मिरवणुकीत येण्यासाठी तिथे येते. आता अर्जुनला काही सायली दिसेना. तो चैतन्याला विचारतो, सायलीला बघितलं का रे? चैतन्य म्हणतो, नाही रे, मला दिसलीच नाही मगासपासनं. अर्जुन म्हणतो, अरे इट्स ओके, मी बघेल त्यांना, यू एन्जॉय. आणि आता अर्जुन सारखा मागे बघतोय आणि इकडे ना प्रेक्षकांनो, तो जो गुंड आहे ना, तो त्या मिरवणुकीमध्ये घुसतो आणि जोरात सायलीला धक्का मारतो. सायलीला जरा ऑड वाटतं. सायली पुढे जायसाठी म्हणून निघत असते, तर तो गुंड तिला काही जाऊ देत नसतो. तो सारखा तिच्या समोर येत असतो. तिला खूप विचित्र वाटतं, म्हणून ती अर्जुनला आवाज देते, अर्जुन सर. पण जसा तिने हात वर केला अर्जुनला आवाज द्यायला, तसा त्या गुंडाने सायलीचा हात पकडला आणि मग मात्र सायली खूप घाबरली आणि तिने स्वतःचा हात सोडवायचा खूप प्रयत्न केला. आता अर्जुन सुद्धा सारखा मागे बघत असतो आणि अचानक अर्जुनचं लक्ष जातंच, कारण सगळेच जण मिरवणुकीमध्ये आहेत, एन्जॉय करताय, कोणाचंच लक्ष नाही आहे मागे. आता ह्यांची जी मिरवणूक आहे ती पुढे गेली आहे, म्हणजे अस्मिता, रविराज ते सगळे त्या तलावापाशी जाऊन पोहोचले सुद्धा असं दाखवलंय त्यांनी. पण तो माणूस जो आहे ना, तो सायलीचा हात एकदम घट्ट धरून असतो. सायलीसारखी किंचाळत असते की मला सोडा सोडा अर्जुन सर असं मोठ्या मोठ्याने ओरडत असते. आणि मग त्या माणसाने एका क्षणाचाही वेळ नाही लावला आणि पटकन चाकू बाहेर काढला आणि मग मात्र सायली घाबरली प्रेक्षकांनो. आणि मग अर्जुनचं अचानक लक्ष गेलं. ती मोठ्याने ओरडते, अर्जुन सर अर्जुन सर. आणि त्या माणसाने जेव्हा चाकू वर केला ना, तेव्हा मात्र अर्जुनने बघितलं की त्या माणसाच्या हातात चाकू आहे आणि मग मात्र अर्जुन पण घाबरला. तो तसाच तिथे बघतोय आणि जोरात सायलीकडे धाव घेतोय. आता हा ना सगळा थरार त्यांनी खूप दाखवलाय प्रेक्षकांनो, म्हणजे कसा अर्जुन पळतो, मोठ्याने सायली म्हणतो, मागे मस्त बॅकग्राऊंड सुरू आहे, देवा श्री गणेशा मंत्र पुष्पांजली सुरू आहे. खूप भारी दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी, नजरच हटली नाहीये. बघायला थोडंसं वाटेल तुम्हाला, पण म्हणजे ऐकायला थोडंसं वाटेल, पण बघायला मात्र मजा येईल. आता त्या माणसाने चाकू काढलाय, अर्जुन ते सगळं बघत असतो आणि जोरात सायलीकडे धाव घेत असतो. आता त्याचा धावायचाच थरार त्यांनी बराच दाखवलाय, म्हणजे तसा तो सायलीच्या अगदी जवळच असतो, पण त्याला बराच वेळ लागतो यायला, म्हणजे 1-2-3 मिनिटं तरी लागले असतील. आणि इकडे रविराजांनी आणि चैतन्यांनी बाप्पाला खाली उतरवलंय विसर्जनासाठी त्या तलावाजवळ. आता तो माणूस जोरात सायलीला चाकू मारणार, तेवढ्यात अर्जुन त्या माणसाच्या कॉलरला मागून धरतो आणि तो माणूस सायलीवरच लोटला जातो. त्यामुळे तो चाकू जोरात सायलीच्या पोटाला शिवून जातोय आणि तिचा पोटाला जवळजवळ खूप जखम झालेली आहे आणि तिथेच रक्त व्हायला लागतं. आणि आता अर्जुन त्या माणसाशी हातापाई करायला लागतो. सायली जोरात विव्हळते, अर्जुन सर. आणि अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं. सायलीच्या पोटातनं खूप रक्त येत असतं, तिला भोवळ येते. आता ती सारखी अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुनचे एक्सप्रेशन कमाल आहेत प्रेक्षकांनो, सायलीचे सुद्धा जबरदस्त दाखवलंय त्यांनी. आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि त्याला कसं तरीच व्हायला लागतं, त्याच्या डोळ्यातनं पाणी आलंय आणि त्याला खूप राग येतोय त्या माणसाचा आणि तसंच तो त्या माणसाला फाईट पण करतोय. आता सायली तिथेच खाली पडली आहे आणि मग सायलीला वाचवायचं म्हणून तो सायलीकडे वळतो, तर हा माणूस पुन्हा सायलीवर अटॅक करतो. आता मात्र अर्जुन त्या चाकूला अशा प्रकारे धरतो, तुम्ही प्रोमोमध्ये वगैरे बघितलंच असेल. आणि अर्जुनच्या रक्ताचे थेंब सायलीच्या त्या भांगेमध्ये वगैरे पडतायत, ते एकदम फिल्मी वाटलं. असो, पण आपला अर्जुन एकदम हट्टाकट्टा पैलवान आहे ना, त्यामुळे त्याने असा एकाच हाताने जोर लावलाय आणि त्या पैलवानला मागे टाकलंय. इकडे त्याचा माणूस गाडीवर त्याची वाटच बघत असतो आणि त्याने अर्जुनला गुंगारा दिलाय, कारण अर्जुन त्याला ऑलमोस्ट पकडतच असतो प्रेक्षकांनो. अर्जुन त्याच्या पाठी थोड्या वेळ धावतो, पण मग त्याच्या लक्षात येतं सायलीला वाचवणं ही प्रायोरिटी आहे, म्हणून तो पटकन पळत तसाच मागे येतो. सायलीला तो उठवायचा प्रयत्न करत असतो. सायली काय झालं तुला? तो अरे तुरे करतोय बरं का प्रेक्षकांनो. आता तो बघतोय की ॲम्ब्युलन्सला फोन करायला हवा, पण त्याच्या फोनमध्ये रेंजसुद्धा नव्हती. किती कमाल आहे नाही प्रेक्षकांनो. एवढं सगळं झालं, पण बाकी जे बघ्यांची गर्दी आहे ना, ती फक्त बघ्यांचीच राहिली. एकही जण अर्जुनच्या मदतीला पुढे नाही धावला. माणुसकी शिल्लकच नाहीये बहुतेक. असो, तर आता इकडे हे सगळेजण अर्जुनची वाट बघत असतात, अर्जुन का आला नाही अजून. पण इकडे अर्जुन मात्र बिचारा सायलीला घेऊन तसाच पळत असतो, कारण त्याला असं वाटत असतं काही झालं तरी सायलीला आधी दवाखान्यात ॲडमिट करायला हवं. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू फायनली पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की अर्जुनने सायलीला दवाखान्यात फायनली आणलंय. सायली तुला काही होणार नाही, तुला काही होणार नाही असं तो सारखं तिला म्हणत असतो. खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो, अर्जुनच्या चेहऱ्यावरची काळजी बघायसारखी आहे. आता इकडे चैतन्याचा फोन लागतो अर्जुनला, तर चैतन्याला कळतंय की सायलीवर अटॅक झालाय, एवढंच अर्जुन बोलतो. आणि मग कल्पनाताई चैतन्याच्या हातातनं फोन हिसकवतात आणि त्यांना एवढं ऐकू येतं की सायलीला पोटात चाकू लागलाय आणि त्या खूप घाबरतात आणि मग सगळ्याच्या सगळे दवाखान्यात पोहोचताय. आणि
अश्विन तिथे आहे सायलीचा इलाज करायला. अर्जुन म्हणतो, अश्विन सायलीला काही होऊ देऊ नकोस. अश्विन म्हणत असतो, दादा आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. पण आता ते नेहमीसारखं जरा फिल्मी दाखवतील की रक्तस्राव झाल्यामुळे आता आम्ही काही सांगू शकत नाही वगैरे वगैरे. पण डोंट वरी प्रेक्षकांनो, मालिकेची हिरोईन आहे, तिला काही होणार नाही. पण अर्जुन मात्र आता अण्णाला सोडणार नाही प्रेक्षकांनो, आणि अर्जुन सायलीची जवळीक जबरदस्त दाखवणार आहेत ते. अर्जुन आता सायलीची खूप काळजी घेईल प्रेक्षकांनो, आणि ते सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? कमेंट मात्र नक्की करा आणि माझा रिव्ह्यू आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा, कारण आपल्या चॅनलवर कुठलेही फेक रिव्ह्यूज दिल्या जात नाही, जे आहे तेच तुम्हाला प्रेझेंट केलं जातं. तर मग वाट कसली बघताय? चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून सांगा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज.